वेलकम स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न चॅप्टरमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम थर्ड जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये बोर्डवरती तुम्हाला दिसत आहे हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि तो क्वेश्चन आपण या पद्धतीने इथे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे ॲक्च्युली सोल्युशन म्हणून ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जसं की एक लक्षात घ्या, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जे स्मॉल प्रॉब्लेम्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत की ज्या माध्यमातून फक्त तुम्हाला सबस्क्रिप्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. जसं की हा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम थर्ड आहे की ज्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर रिसिट साईड ओनली तुम्हाला दिलेली आहे, त्यामध्ये बॅलन्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. पेमेंट साईडमध्ये कुठलाही बॅलन्स अवेलेबल नाही आहे. त्यामुळे डेबिट साईड ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इंडिकेट सबस्क्रिप्शन्स बॅलन्सेस. सबस्क्रिप्शनचे बॅलन्सेस हे सर्व डेबिट साईडला इंडिकेट केलेले आहे. जसं की 2016-17चं सबस्क्रिप्शन असेल 2017-18चं सबस्क्रिप्शन आहे 60,000, 2018-19चं सबस्क्रिप्शन असेल 4,500. टोटली सबस्क्रिप्शनची अमाऊंट असणार आहे 66,500. हे असेल रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. निश्चितपणे लक्षात घ्या, यामध्ये 31 मार्च 2018 हे जे डेट आहे किंवा या डेटवरून तुम्ही करंट इयर कुठलं आहे ते शोधू शकता. तर यामध्ये 2018 हे करंट इयर आहे, म्हणजे सेकंड नंबर इयर जे आहे ते तुमचं करंट इयर असणार आहे. तर या ठिकाणी 3 इयर्स तुम्हाला प्रोव्हाइड केली आहेत. 2016-17 ₹2000 हे तुमचं प्रिव्हियस इयर असणार आहे. 2017-18 हे तुमचं करंट इयर असणार आहे आणि 2018-19 हे तुमचं नेक्स्ट इयर असणार आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर 2017-18 इज ₹6,000. म्हणजे तुम्हाला करंट इयर जे काय आहे तुमचं 17-18, या 17-18चं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 6,000. याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणूयात. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट आहे ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2017-18 इज ₹2,000. ह्या सेकंड नंबर ॲडजस्टमेंटचा मिनिंग होतो प्रिव्हियस इयर्समध्ये करंट इयर जे आहे त्या करंट इयरचं सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालेलं होतं. प्रिव्हियस इयरमध्ये करंट इयरचं सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालेलं होतं. याचा अर्थ असा होतो की ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालेलं होतं. कुठलं सबस्क्रिप्शन? करंट इयरचं सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरमध्ये ॲडव्हान्समध्ये मिळालेलं होतं ते सबस्क्रिप्शन. ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2017-18. आता 2017-18 हे तुमचं काय असणार या ठिकाणी? करंट इयर असेल. या करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे हे प्रिव्हियस इयरमध्ये काय मिळालेलं आहे? ॲडव्हान्समध्ये आहे. म्हणून अमाऊंट असेल या ठिकाणी त्याची ₹2,000. त्याचे इफेक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर ॲडजस्ट नंबर थर्ड असेल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 2016-17 इज ₹2,500. याचा अर्थ असा होतो की 2016-17 हे काय आहे? प्रिव्हियस इयर आहे. या प्रिव्हियस इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग मिळायचं बाकी आहे ते की सांगितलं 2,500. ॲक्च्युली त्यातलं आपल्याला ₹2,000चं सबस्क्रिप्शन काय झालेलं आहे? रिसिव्ह झालेलं आहे. आता ₹2,500चं सबस्क्रिप्शन या ठिकाणी काय आहे? मिळायचं बाकी आहे असं त्याचा अर्थ होतो. तर अशा देर आर 3 टाईप्स किंवा देर आर 3 ॲडजस्टमेंट्स गिवन इन दिस अकाउंटिंग प्रॉब्लेम. सो विथ द हेल्प ऑफ अबव इन्फॉर्मेशन प्रिपेअर द आयटम सबस्क्रिप्शन इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तुम्हाला सबस्क्रिप्शनचा जो आयटम आहे, सबस्क्रिप्शनचा जो बॅलन्स आहे तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये प्रेझेंट करायचा आहे. अँड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे तुम्हाला सबस्क्रिप्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. हे या अकाउंटिंग प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे त्या माध्यमातून आपण हा अकाउंटिंग प्रॉब्लेम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या माध्यमातून आणि बॅलन्स शीटच्या माध्यमातून सॉल्व्ह करतो आहोत. आता यामध्ये वरती मेन्शन केलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या वरती आपल्याला टॉपला मेन्शन करायचं असतं नेहमी 3 लाईन्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये नंबर फर्स्ट मेन्शन केलं इन दी बुक्स ऑफ डॅश. सेकंड लाईन मेन्शन केलं आहे तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नंबर थर्ड लाईनला मेन्शन केलं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. ठीक आहे. मग आता एक्सपेंडिचर साईड अमाऊंट रुपीज आणि इन्कम साईड अमाऊंट रुपीज या प्रकारचे कॉलम्स तुम्ही मेन्शन केलेले आहेत आणि बॅलन्स शीटही प्रॉपर या ठिकाणी आपण प्रिपेअर केलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे टोटल सबस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ सबस्क्रिप्शनची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. तर तुम्हाला 3 इयरचं जे टोटल सबस्क्रिप्शन दिलं त्याची टोटल अमाऊंट 66,500 जी आहे ते आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ॲक्च्युली सबस्क्रिप्शन इन्कम आहे. ॲक्च्युली रिसिट साईडचे बॅलन्सेस कुठे येतात लक्षात घ्या. एक लक्षात घ्यायचे नेहमी, जसं की तुमचं
रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट असतं, ठीक आहे, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. आणि इकडे तुमचं त्या अनुषंगाने तुम्ही काय करता, सपोज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करता. याप्रमाणे लक्षात घ्या, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत ते ट्रान्सफर करत असताना सर्व रिसिट्स ज्या आहेत, ठीक आहे, सर्व रिसिट्स ज्या आहेत त्या सर्व इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करायचे असतात, हे समजावून घ्या. त्यानंतर पेमेंट साईड ज्या आहेत, पेमेंट साईडच्या ज्या सर्व बॅलन्सेसला तुम्हाला कुठे मेन्शन करायचं आहे, एक्सपेंडिचर साईडला मेन्शन करायचं. का तर या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कुठली साईड आहे, एक्सपेंडिचर साईड आहे, आणि ही कुठली साईड आहे, इन्कम साईड आहे. या पद्धतीने म्हणजे टोटल ज्या रिसिट्स आहेत, म्हणजे या सर्व रिसिट ज्या असतील ह्या इन्कम साईडला ट्रान्सफर करायच्या, आणि सर्व जे एक्सपेंडिचर्स आहेत, हे सर्व जे पेमेंट्स आहेत ना, ते पेमेंट्स तुम्हाला एक्सपेंडिचर साईडला ट्रान्सफर करायचे आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे. तर निश्चितपणे तुम्हाला हे सर्व ट्रान्सफरिंग जमणार आहे. तर निश्चितपणे फर्स्टली तुम्हाला या ठिकाणी सबस्क्रिप्शन जे प्रोव्हाइड केलेलं आहे 66,500 टोटल, की ज्यामध्ये करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, प्रिव्हियस इयरचं आहे, नेक्स्ट इयरचंही आहे, ते आपण ॲज अ रेव्हेन्यू इन्कम म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेलं आहे बाय सबस्क्रिप्शन 66,500. इनरला बॅलन्स मेन्शन केला आहे. तर आपण लक्षात घेतोय की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कॅल्क्युलेट ओनली करंट इयर बॅलन्सेस, की त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त करंट इयरचेच बॅलन्सेस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जातात. तर या ठिकाणी मग जर प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन असेल 2,000, नेक्स्ट इयरचं 4,500 सबस्क्रिप्शन, आपण ते सबस्क्रिप्शनमधनं काय करतो, लेस करतो. मग 66,500 टोटल सबस्क्रिप्शन, त्यातनं म्हटलं लेस प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन ₹2,000 आणि लेस नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन ₹4,500. तर टोटली तुमचं 60,000 जे सबस्क्रिप्शन आहे, हे जे सबस्क्रिप्शन आहे ना तुमचं 60,000, हे सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी काय राहतं, रिमेनिंग राहतं इथपर्यंत. ठीक आहे, हे सबस्क्रिप्शन काय असणार आहे तुमचं 60,000 या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. म्हणजे करंट इयर सबस्क्रिप्शन म्हणजे करंट इयरमध्ये टोटल सबस्क्रिप्शन 66,500 होतं, त्यातनं प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आणि नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन असं रिस्पेक्टिव्हली 2,000 आणि 4,500 लेस केलं. रिमेनिंग अमाऊंट राहिली 60,000. त्या 60,000 मधनं आपल्याला काय करायचं आहे, आता ही 60,000 ही तुमची करंट इयर सबस्क्रिप्शनची अमाऊंट रिमेनिंग आहे. ठीक आहे, तत्पूर्वी प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन तुम्ही लेस केलं, त्याचा हिशोब आपल्याला कुठेही द्यायचा नाही. मात्र नेक्स्ट इयर जे काही सबस्क्रिप्शन तुम्ही लेस केलं 4,500, याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, की ज्याला म्हणायचं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अमाऊंट मेन्शन केलेली आहे 4,500. या पद्धतीने तुम्हाला हा बॅलन्स एज अ लायबिलिटी म्हणून मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आता या ठिकाणी हे बॅलन्सेस तुम्हाला कळलेले आहेत, कशापर्यंत आपण ट्रान्सफर केलेली आहेत या पद्धतीने. आता यामध्ये कुठलाही बॅलन्स अवेलेबल नाही आहे. आता ॲडजस्ट नंबर फर्स्ट बघूयात. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर 2017 अँड 18 इज ₹6,000. 2017-18 ही तुमचं करंट इयर आहे. करंट इयरचं सबस्क्रिप्शन काय आहे, आउटस्टँडिंग. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर असेल तर ॲडजस्टमेंटचे पेक्स आपण काय देतो नेहमी, ॲड इन टू सबस्क्रिप्शन. म्हणून या ठिकाणी आपण ॲड केले सबस्क्रिप्शन, ॲड इन टू सबस्क्रिप्शन. ठीक आहे, ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हटलं, CY फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणजे 6,000, आपण त्यामध्ये 60,000 मध्ये काय केले, आपण ॲड केली. म्हणजे 60,000 मध्ये 6,000 ॲड केल्यानंतर अमाऊंट होते 66,000. म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. करंट इयरचं ₹6,000 सबस्क्रिप्शन मिळायचं बाकी आहे, म्हणून ते या सबस्क्रिप्शनमध्ये आपण काय केलं, ॲडजस्टमेंट प्रमाणे ॲड केलं. आणि आता सेकंड नंबर फेक द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथे मेन्शन करायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, अमाऊंट मेन्शन केलं आउटरला 6,000 याप्रमाणे. म्हणजे अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर फर्स्ट जे तुम्हाला टोटली 2 इफेक्ट्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर ॲडजस्ट नंबर असेल सेकंड, ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2017-18 इज ₹2,000. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये करंट इयरचं सबस्क्रिप्शन कसं झालं, ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह झालेलं होतं, की जो करंट इयरचा काय असणार आहे, इन्कम असेल. समजतं ना याप्रमाणे. म्हणजे जसं की ह्या ॲडजस्टमेंटचा अर्थ काय होतो, ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मागील वर्षी सबस्क्रिप्शन कसं मिळालं, ॲडव्हान्समध्ये मिळालं. किती रुपयांचं मिळालं ते ₹2,000चं. आणि कधीचं सबस्क्रिप्शन मिळालं ते ॲडव्हान्समध्ये 2017-18चं मिळालं. याचा अर्थ प्रिव्हियस इयरमध्ये करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे ते ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. म्हणजे हा सबस्क्रिप्शनचं इन्कम कुठल्या इयरचा इन्कम असणार आहे, करंट इयरचा इन्कम असेल. म्हणून तो आपल्याला करंट इयरमध्ये काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण काय मेन्शन केलं, सबस्क्रिप्शनमध्ये आपण टोटल काय मेन्शन केलं, ॲड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर 2017-18. म्हणजे करंट इयरसाठी जे ॲडव्हान्समध्ये मिळालेलं सबस्क्रिप्शन होतं मागील वर्षी, ते आपण यामध्ये काय केलं, ₹2,000 ॲड केलं. म्हणजे 66,000 प्लस 2,000 आउटर अमाऊंट मेन्शन केलेली आहे 68,000. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये मिळालेलं सबस्क्रिप्शन जे ॲडव्हान्समध्ये होतं त्याचा फक्त एकच इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे, की जे सबस्क्रिप्शनमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ठीक आहे, ॲडजस्ट नंबर सेकंड समजली आहे याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर थर्ड बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 2016-17 इज ₹2,500. मागील वर्षीचं जे सबस्क्रिप्शन असेल ते 2,500 आउटस्टँडिंग मिळायचं.
मागील वर्षात सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग होतं 2000 होतं बघा. प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसीव्ह व्हायचं किती बाकी होतं 2000 होतं की जे आपल्याला या ठिकाणी रिसीव्ह झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षात सबस्क्रिप्शन या ठिकाणी किती मिळालं आहे 2000 मिळालं. ॲक्च्युली मिळायला पाहिजे होतं की मिळायला किती आउटस्टँडिंग आहे 2500. तर निश्चितपणे 500 रुपीज या ठिकाणी आउटस्टँडिंग आहे. प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला 2000 रिसीव्ह ॲक्च्युली त्या रिसीटमध्ये झालेलं आहे. आणि आता या ठिकाणी आउटस्टँडिंग किती दाखवलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 2016-17 इज रुपीज 2500. या 2500 पैकी 2000 रिसीव्ह झालेला आहे ॲक्च्युअलमध्ये. आणखी रिसीव्ह व्हायचं किती बाकी आहे मग जसं की 500 रुपीज. मग त्याला आपण काय म्हणणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर रुपीज 500. ठीक आहे. आउट ऑफ 2500 2000 रिसीव्ह झालेली आहेत ऑलरेडी. त्यापैकी 500 अवेलेबल आहे मिळायचे म्हणून आपण इथे 500 काय म्हणून मेन्शन केलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर रुपीज 500 या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर 3चे देखील इफेक्ट तुम्ही काय दिलेले आहेत यामध्ये दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने विथ द हेल्प ऑफ अबव इन्फॉर्मेशन प्रिपेअर द आयटम सबस्क्रिप्शन इन income and expenditure account for the year ending 31st March 2018 and balance sheet as on that date. आणि बॅलन्स शीट देखील तुम्हाला त्या डेटचं काय करायला सांगितलं प्रिपेअर करायला सांगितलं. तर निश्चितपणे प्रिव्हियस अकाउंटिंग प्रॉब्लेम सारखाच हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला की यामध्ये आपल्याला या ठिकाणी फक्त अमाऊंट्स काय करायच्या होत्या कॅल्क्युलेट करायच्या होत्या की कसल्या सबस्क्रिप्शनच्या. इथे आपण सबस्क्रिप्शनची अमाऊंट काय केली आहे कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि इथे देखील आपण बॅलन्स शीट टॅली केलेली नाही फक्त जे इफेक्ट्स द्यायला पाहिजेत प्रॉपरली ते आपण या पद्धतीने दिलेले आहेत. तर हा जो शॉर्ट अकाउंटिंग प्रॉब्लेम होता यामध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन किंवा प्रेझेंटेशन ऑफ सबस्क्रिप्शन हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या आणि बॅलन्स शीटच्या माध्यमातून कॅल्क्युलेट केलेला आहे. तर या ठिकाणी जो अकाउंटिंग प्रॉब्लेम असेल नेक्स्ट की ज्यामध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेला असणार आहे तो अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा प्रॉपर जर समजला असेल तर तो नोटबुकमध्ये देखील व्यवस्थितपणे काय करायचा आहे नोट डाऊन करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.